हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टार्ट स्मार्ट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला, प्रॅक्टिस सेट 2.2 बघितला, नंतर प्रॅक्टिस सेट 2.3 सिलेबसमध्ये नाही आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.4 बघितला. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण काय बघणार आहे की पुढचा टॉपिक बघणार आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर सर्वात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ अँड दोज हू सबस्क्राईब द चॅनल थँक यू फ्रॉम आवर टीम. ओके, so let's start the nature of roots of quadratic equation. ओके, सो आपल्याला नेमकं काय करायचं आहे याच्यात आपल्याला रूट्सचं नेचर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ते रूट्स कसे आहेत, रिअल आहेत, अनइक्वल आहेत का नॉट रिअल नंबर्स आहेत, तर ते आयडेंटिफाय करायचं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 बघितला. ओके, ऑन द बेसिस ऑफ विच इज बेस्ड ऑन दी फॉर्म्युला. रूट्स काय होतो तो आपण त्याच्यात जो फॉर्म्युला होता तो काय होता फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला होता की -b प्लस और मायनस अंडरूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हा फॉर्म्युला होता. राईट, दिस इज द फॉर्म्युला दॅट वी हॅव. ओके, तर याच्यावरून आपण 3 केसेस येतात. म्हणजे जस्ट लिसन. आपल्याला काय मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय कळालं की -b प्लस और मायनस अंडरूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a इज द रूट्स ऑफ quadratic are the roots of quadratic equation. ओके, हे आपल्याला माहिती आहे. याच्यावरून आपल्याला काय कळालं की हे रूट्स आहेत. ओके, तर आता पुढची कंडिशन काय की ते रूट्स कसे आहेत, आयदर दे विल बी द रिअल रूट्स आहेत का, रिअल नंबर आहे का ते नॉट रिअल नंबर आहे. ओके, ते आयडेंटिफाय करायचं. त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, वी हॅव टू, आपल्याला 3 केसेस आहे. ऑन द बेसिस ऑफ त्या 3 केसेसवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो ते रूट्स कसे आहेत. ओके, रूट्सचं नेचर आपण फाइंड करू शकतो. तर पहिली केस काय आपली पहिली केस आहे केस नंबर फर्स्ट. केस पहिली आहे की इफ b² मायनस 4ac, जर याला जस्ट लिसन, b² मायनस 4ac याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. ओके, सो याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट वी आयडेंटिफाय द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आयदर रिअल और नॉट रिअल नंबर्स. राईट, सो पहिली कंडिशन काय आपली की इफ b² मायनस 4ac जर ही जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 0 असेल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊयात b² मायनस 4ac ही जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असणार. ओके, जर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असणार आहे, जस्ट लिसन. देन काय होईल, रूट्स आपल्याला भेटतील x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडरूट ऑफ b² मायनस 4ac. एक आपल्याला रूट भेटला प्लसवाला अपॉन 2a अँड दुसरा रूट भेटेल आपल्याला -b मायनसवाला अंडरूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ह्या कंडिशनला ग्रेटर दॅन 0च्या कंडिशनला काय असणार आहे, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला रूट्स भेटतील रिअल. दिसतंय आपल्याला बघा, 0पेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे ते नंबर काय असणार आहे, रिअल असणार आहे. याच्यात ॲड होतोय -b मध्ये 0पेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे नंबर काय असणार आहे, रिअल असणार आहे. आणि दोघं एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये म्हणजे रिअल नंबर तर असेलच पण ते अनइक्वल असतील, एक समान नसणार आहे. ओके, सो रूट्स कसे असणार आहे, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. क्लिअर, दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. राईट, सेकंड कंडिशनमध्ये काय म्हणू शकतो आपण, केस सेकंड, जस्ट लिसन. केस सेकंडमध्ये काय म्हणू शकतो की ही जी व्हॅल्यू b² मायनस 4ac ही 0 असेल. ओके, इफ b² मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. जर ही व्हॅल्यू 0 असली तर आपल्याला कंडिशन काय होईल, फॉर्म्युला काय बनेल आपला, -b प्लस और मायनस अंडरूट ऑफ b² मायनस 4ac बिकम्स 0. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट लिसन, फॉर्म्युला काय आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे,
आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस और मायनस अंडरूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a राईट. सो जर ही व्हॅल्यू 0 झाली, ही व्हॅल्यू, तर टोटल टर्म 0 होऊन जाणार आहे राईट. इथं 0 होऊन जाणार आहे आणि अपॉन 2a राईट. सो अपॉन 2a इज इक्वल टू उरेल काय, फक्त हे तर टोटल टर्म तुझं 0 होतं आहे, तुमचं हे टोटल टर्म 0 होतं आहे, म्हणजे उरणार काय असणार तुमचं मायनस बी अपॉन 2a. ओके. आता हे बघायचं, हे जर बघितलं मायनसमध्ये तुमचं ॲन्सर येत आहे म्हटल्यावर आपल्याला काय भेटेल की रूट्स कसे रिअल आहेत रूट्स. बट प्रॉब्लेम काय या ठिकाणी, रूट्स रिअल आहेत पण व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू काय आहे, एकच व्हॅल्यू आहे राईट. एकच व्हॅल्यू आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. दोघेही रूट्स काय इक्वल आहे मायनस बी अपॉन 2a. ओके. म्हणून आपण काय म्हणू शकतो की आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर काय आहेत, रिअल तर आहेत आणि इक्वल पण आहेत राईट. रिअल अँड इक्वल. ओके. कॅन वी से दॅट. यस. आता पुढे काय आहे, पुढची केस लास्ट केस आहे. लास्ट केस काय असणार आहे बघा. आता केस थर्ड केस बघा. पहिली काय होती की 0पेक्षा ग्रेटर असेल व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असेल, 0पेक्षा ग्रेटर असेल. 0पेक्षा ग्रेटर असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, रिअल अँड अनइक्वल राईट. दुसरी कंडिशन काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. 0 जर असेल तर काय म्हणू शकतो आपण, 0 जर असेल तर रूट्स काय असणार आहे, रिअल असणार आहे आणि इक्वल असणार आहे राईट. आणि पुढचा लास्ट कंडिशन अशी आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. नाव लिसन, लेस दॅन 0 म्हटल्यावर म्हणजे 0पेक्षा लहान असेल म्हणजे ती व्हॅल्यू कशात असेल, निगेटिव्हमध्ये राईट. ती व्हॅल्यू जर निगेटिव्हमध्ये असेल तर आपण मग काय म्हणू शकतो बघा. जस्ट लिसन, जर ही व्हॅल्यू आपली निगेटिव्हमध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो, आपण असं म्हणू शकतो की द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर अनरियल किंवा नॉट रियल नंबर. नॉट रियल नंबर. ओके. तर हे सिम्पलचे 3 केस आहे. ऑन द बेसिस ऑफ पुढची एक्सरसाइज याच्यावर डिपेंड असणार आहे. ओके. तर सिम्पलची केस आहे, रट्टा नाही मारायचं तुम्हाला, जस्ट लक्षात ठेवायचं आहे. लक्षात म्हणजे समजून घ्यायचं आहे. समजून घ्यायचं काय आहे की 3 केसेस आहे. डिस्क्रिमिनंट काय असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्या बेसिसवर 3 केसेस आहे. एक केस आहे ग्रेटर दॅन 0 असली तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, रिअल राईट. ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल अँड अनइक्वल असतील कारण की 2 रूट्स फॉर्म होत आहे राईट. सेकंड कंडिशन काय असणार आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असणार तर कंडिशन काय असणार आहे, एकच व्हॅल्यू भेटेल आपल्याला जी की भेटेल मायनस बी अपॉन 2a. म्हणजे याच्यावरनं काय भेटले की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर जस्ट रिअल नंबर. ओके. रिअल अँड इक्वल. आणि थर्ड कंडिशन काय आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्हमध्ये असेल तर काय आपल्याला भेटेल की ते रिअल नंबर नसतील, आर नॉट रिअल नंबर राईट. So you have to just remember these 3 cases. On the basis of these 3 cases we have to solve the next exercise. Okay. तर हे बघून घ्या. आणि रिअल नंबर म्हणजे माहितीच असेल सगळ्यांना. व्हॉट इज रिअल नंबर? रिअल नंबर म्हणजे माहितीच असेल सगळ्यांना. व्हॉट इज रिअल नंबर? रिअल नंबर आर द नंबर्स विच इन्क्लूड्स रॅशनल अँड इरॅशनल नंबर. काय? रिअल नंबर्स आर द नंबर्स विच इन्क्लूड रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल नंबरमध्ये काय येतं तुमचं, जे फ्रॅक्शनल असतील. ओके. रॅशनलमध्ये फ्रॅक्शनल असतील किंवा सिम्पल नंबर असेल. इरॅशनलमध्ये काय असतं, जे रिकरिंग नंबर असतील. ओके. तर हे सिम्पल 3 केसेस आहे. आणि आता बघूयात पुढचा कन्सेप्ट. तर छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या बुकमध्ये. तर ॲक्टिव्हिटी काय आहे की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली. ओके. जस्ट लिसन. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके. तुमच्या सॉल्व एक्झाम्पलमधला पहिला क्वेश्चन
पहिला क्वेश्चन काय असणार आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट कसं काढणार, b² - 4ac. जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युला b² - 4ac. व्हॅल्यू पुटअप करायच्या, व्हॅल्यू काढायची. ओके, आता बघा क्वेश्चन काय, ॲक्टिव्हिटी काय म्हटली की व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली आपल्याला. ओके, त्याच्यामुळे आपल्याला रूट्सचे नेचर ओळखायचं आहे. म्हणजे रूट्स कसे आहेत, रिअल आहे का नॉट रिअल नंबर आहे, ओके, इक्वल आहेत का अनइक्वल आहे, ते काढायचं आपल्याला. सुरुवातीला बघा, आता पहिलं काय आहे तुमचं, पहिला दिलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट 50 दिली, म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू दिलेली आहे +50. +50 काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 असणार तर आपल्याला काय कंडिशन होती की ते रूट्स काय असणार आहे, रिअल अँड अनइक्वल असणार आहे. ज्या वेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर ते रूट्स कसे असणार आहे, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, राईट्स. तो आपण याच्यावरून आपण काय लिहू शकतो की द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल, राईट. आपण असं लिहू शकतो. ओके, आता सेकंड काय आहे की -30, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली तुमची -30, म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू दिली -30. -30 दिलेली म्हणजे आपल्यावर याच्यावरनं काय कळालं की व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. b² - 4ac लेस दॅन 0 असेल तर आपल्याला काय म्हटलं की जर ते लेस दॅन 0 असेल तर ते आपल्याला काय माहिती की ते आर नॉट रिअल नंबर, राईट. सो आपण याच्यावरनं काय लिहू शकतो, द रूट्स ऑफ quadratic equation are not real number, right. पुढचं काय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 दिली, b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण काय म्हणू शकतो, व्हॉट वी कॅन से फ्रॉम दिस, व्हॉट वी कॅन से, आपण म्हणू शकतो की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल असेल आणि काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे -b/2a एकच व्हॅल्यू असेल ना, म्हणजे इक्वल असेल ती. म्हणजे काय म्हणू शकतो याच्यावर आपण, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. ओके, ऑन द हे झालं. आता पुढचं आहे आपलं सॉल्व एक्झाम्पलमध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करणार, जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युला b² - 4ac. हा फॉर्म्युला यूज केला की लगेच आपल्याला भेटून जाईल व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, राईट. आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात. सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की नेचर ऑफ रूट्स आयडेंटिफाय करायचे. ओके, तर बघूयात पुढचा क्वेश्चन. तर सॉल्व एक्झाम्पलमधलं पहिला क्वेश्चन तर ऑलरेडी दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन आहे तुमचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. दुसरा क्वेश्चन आहे तुमचा डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला ते रूट्स कसे असणार आहे ते डिटरमाइन करायचं आहे. ओके, तर बघूयात हा क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व एक्झाम्पलमधला. पहिला काय आपल्याला दिलेलं काय आहे की द गिवन इक्वेशन इज काय, 2x² - 5x + 7 = 0. ओके, हे इक्वेशन दिलेलं आहे विच इज इन द फॉर्म ऑफ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ते फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. मग आपण काय करायचं, कम्पेअर करायचं कशासोबत, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्पेअरिंग विथ कोणासोबत, ax² + bx + c = 0, राईट. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल बघा, a ची व्हॅल्यू भेटेल, c व्हॅल्यू ऑफ a भेटली आपल्याला, व्हॅल्यू ऑफ b भेटली आपल्याला, व्हॅल्यू ऑफ c भेटली आपल्याला, राईट. a b c च्या व्हॅल्यू भेटतील, मग ते काढायचं, ते शो करायचं. वी गेट काय भेटलं आपल्याला, a ची व्हॅल्यू भेटली काय भेटली, 2 भेटली, b ची व्हॅल्यू काय भेटली -5 भेटली, राईट. c ची व्हॅल्यू काय भेटली, c = 7 भेटलं, राईट.
व्हॅल्यू भेटल्यानंतर काय करायचं, पुढचं स्टेप काय असणार आहे, सिम्पली यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट काय आहे तुमचा, डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे B² - 4AC, राईट. B² - 4AC इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 -5 राईट, -4 एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 सीची व्हॅल्यू काय 7, राईट. क्लिअर. 7 2 जा 14, 7 2 जा 14, 14 4 जा 56, राईट. म्हणजे आपल्याला काय भेटलं इथं 5² 25 - 56, राईट. 25 - 56 उरेल काय, 56मधनं 25 जातील, 25 आणि 6 31, राईट. -31 उरेल. काय उरेल आपल्याला -31. म्हणजे आपल्याला B² - 4AC व्हॅल्यू आपल्याकडे भेटली -31. ओके, ही भेटली. आता शो करायचं. आता काय ऑब्झर्व केलं आहे आपण, ह्या व्हॅल्यू -31 व्हॅल्यू आलेली, ह्या व्हॅल्यूवरनं आपण ऑब्झर्व काय केलेलं आहे, हे गेलेलं आहे की ही जी व्हॅल्यू आहे लेस दॅन 0 आहे, राईट. -31 इज लेस दॅन 0 ना, म्हणून आपण काय म्हणू शकतो की व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दॅट इज B² - 4AC इज लेस दॅन 0. जर ही व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर आपण काय म्हणू शकतो, रूट्स कसे आहेत, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. क्लिअर. जर ते निगेटिव्हमध्ये असेल तर रिअल नसणारच ना, ते आर नॉट रिअल नंबर. ओके, तर हे भेटलं. आता पुढे बघूयात पुढचा क्वेश्चन, राईट. पुढचा क्वेश्चन काय आपल्याकडे, पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलं आहे की द गिवन इक्वेशन इज काय, √3x² + 2√3x + √3 इज इक्वल टू 0. ओके, ह्या इक्वेशनला कशाने कम्पेअर करणार, स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. ते इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे, ax² + bx + c. ओके, तर कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. ओके, बाय कम्पेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. ओके, कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्मसोबत. एची व्हॅल्यू भेटली तुम्हाला √3, बीची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 2√3, सीची व्हॅल्यू भेटली तुम्हाला √3, राईट. आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या, मग त्या लिहून घ्यायच्या. ओके, काय भेटलं, वी गेट एची व्हॅल्यू आपल्याला भेटली किती, √3, बीची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2√3, सीची व्हॅल्यू भेटली आपल्याला √3, राईट. व्हॅल्यू भेटल्यानंतर जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युला B² - 4AC. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. ओके, फॉर्म्युला काय आपल्याकडे, B² - 4AC. बीची व्हॅल्यू काय 2√3² - 4. एची व्हॅल्यू काय √3 आहे, सीची व्हॅल्यू काय अगेन √3, राईट. सीची व्हॅल्यू √3 आहे. आता बघा सॉल्व करायचा. हे बघा इथं 2√3चा स्क्वेअर आहे, म्हणजे 2 × 2 4, √3 × √3 किती 3, म्हणजे 4 3 किती 12. क्लिअर. म्हणजे काय आहे ते 2चा स्क्वेअर आणि √3चा स्क्वेअर, हेच आहे ना ते, ती टर्म. म्हणजे 2चा स्क्वेअर 4, √3चा स्क्वेअर 3, 4 3 12, राईट. आलं, क्लिअर झालं. ओके, सो 12 मायनस √3 × √3 3 होऊन जाईल, 4 3 12 होऊन जाईल. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय भेटली 0 भेटली. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय भेटली 0 भेटली. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की रूट्स कसे आहेत, जर व्हॅल्यू 0 असेल तर एकच व्हॅल्यू भेटेल आपल्याला, म्हणजे रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके, एकच व्हॅल्यू भेटेल ना. फॉर्म्युला काय होता आपला, व्हॉट इज द फॉर्म्युला, दॅट फॉर्म्युला टू डिराईव्ह द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय फॉर्म्युला होता, -b ± √B² - 4AC अपॉन 2a, राईट. जर याच्यातनं B² - 4AC ही जर व्हॅल्यू टोटली व्हॅल्यू जर 0 होणार असेल तर आपल्याला काय भेटेल व्हॅल्यू -b/2a. म्हणजे आपल्याला याच्यावरून काय कळालं की रूट्स रिअल नंबर तर असणारच आहे, पण इक्वल असेल, म्हणजे एकच आहे ना रूट्स. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर एक कन्सेप्ट आहे पुढचा,
तो घेऊयात आणि सेशनला एंड करूयात. ओके. तर पुढचा कन्सेप्ट आहे आपल्याला. कन्सेप्ट काय आहे की टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. ओके. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, काय असणार आहे याच्यात असणार आहे की रूट्स दिलेले असणार आहे. ओके. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोघं रूट्स दिलेले असणार आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कशावरनं? रूट्स दिलेले असणार त्याच्यावरनं. ओके. हाऊ वी कॅन डिराईव्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन, लेट सी. ओके. बघा आता काय आपल्याला रूट्स दिलेले असणार आहे. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले असणार आहे. मग मी काय करतो, रूट्स मानतो. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. मी रूट्स मानले अल्फा अँड बीटा. क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग व्हॅरिएबल एक्स घेतो, हॅविंग व्हॅरिएबल एक्स. ओके. तर आपल्याला एक कळालं की अल्फा आणि बीटा रूट्स आहेत कोणाचे? इक्वेशनचे, ज्या इक्वेशनचं व्हॅरिएबल आहे एक्स. ओके. तर मी याच्यावरून असं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू अल्फा अँड एक्स इज इक्वल टू बीटा. हे दोन रूट्स आहेत. कॅन आय राईट इट लाईक दिस? ओके. नाव जस्ट लिसन. दोन रूट्स आहे, एक अल्फा आहे आणि एक बीटा आहे. ओके. आता हा अल्फा इकडे जाताना काय होईल? मायनस होईल. एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. ओके. क्लिअर्ड. ह्या दोघं गोष्टीवरून आपण काय लिहू शकतो? ही व्हॅल्यू 0 आहे, ही व्हॅल्यू 0 आहे. ह्याच्यावरून आपण असं लिहू शकतो, दोघांचा प्रोडक्ट पण 0 असणार ना. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 लिहू शकतो. दोघांचा प्रोडक्ट 0 असेल. और आहे बघा, एक जरी 0 असला तर दोघांचा प्रोडक्ट 0 असणार आहे. आता हे सॉल्व करायचं. हे सॉल्व करताना काय सांगितलं तुम्ही? ही जी पहिली व्हॅल्यू आहे दोघं व्हॅल्यूला मल्टिप्लाय होते, नंतर दुसरी व्हॅल्यू पण दोघं व्हॅल्यूला मल्टिप्लाय होते. तर काय होईल? हा एक्स मध्ये जाईल त्यावेळेस एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर मायनस हा एक्स याला मल्टिप्लाय करेल म्हणजे मायनस बीटा एक्स. क्लिअर्ड. नाव हा आता बारी आहे या अल्फाची. हा अल्फा जाईल असं इकडे, याला पण मल्टिप्लाय करेल आणि याला पण मल्टिप्लाय करेल म्हणजे हा आणि हे मायनस साईन म्हणजे मायनस अल्फा एक्स. राईट. आणि हे मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके. राईट. सो याच्यावरून आपण पुढे काय म्हणू शकतो? आता बघा हे आलेलं आहे आपल्याला. आता इथं जर बघितलं आपण, जस्ट सी हिअर दिस टर्म, याच्यावरून आपण काहीतरी कॉमन काढू शकतो. काय कॉमन काढू शकतो? एक्स कॉमन काढू शकतो. राईट. तर मी एक्स कॉमन काढतो. बघा एक्स स्क्वेअर मायनस साईन कॉमन काढली आणि एक्स कॉमन काढला तर मध्ये काय राहील? अल्फा प्लस बीटा. राईट. मध्ये काय राहणार आहे? अल्फा प्लस बीटा एक्स. मायनस साईन मी कॉमन काढली म्हणजे मध्ये प्लस असणार आहे. प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल तर आपण रूट्सवरनं कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करू शकतो? समजलं? ओके. तर क्वेश्चन काय असेल? क्वेश्चन कसा दिलेला असेल? तुम्हाला सपोज सम ऑफ रूट्स दिलेलं असणार आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेलं असणार आहे आणि डिराईव्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम दी गिवन रूट्स. ओके. किंवा मग क्वेश्चन असा असेल की अल्फा आणि बीटा म्हणजे दोन रूट्सची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असणार आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन डिराईव्ह करायचं असणार आहे. ओके. तर हे बघा, हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन डिराईव्ह केला. राईट. आता याच्यावरून आपण हा तुमचा फॉर्म्युला झाला. याच्यावरून आपण काय लिहू शकतो? याच्यावरून एक जनरलाइज स्टेटमेंट असं लिहू शकतो आपण, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. ओके. हे आपण जनरल स्टेटमेंट लिहू शकतो. ओके. तर बघूयात सॉल्व एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ दिस कन्सेप्ट. इट इज वन ऑफ द सिम्पलेस्ट कन्सेप्ट. ओके. इन युअर बुक. जस्ट सी. आय होप तुम्हाला समजलं असणार. बघूयात सॉल्व एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ दिस कन्सेप्ट.
ओके, सॉल्व एक्झाम्पल मधला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे की ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर दिलेले तुम्हाला -3 आणि -7. ओके, ऑलरेडी आपण कन्सेप्ट डिस्कस केला आहे की रूट्सवरनं इक्वेशन कसं आपण डिराईव्ह करतो. तर रूट्सवरनं इक्वेशन कसं डिराईव्ह करतो आपण, एक जनरलाइज स्टेटमेंट आपण लिहिलं की एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स ब्रॅकेटमध्ये आणि एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. ओके, तर हे स्टेटमेंट आपल्याला माहितीच आहे तुम्हाला, आता जस्ट डिराईव्ह केलं आहे आपण आणि समजून घेतलं आहे कसं आलं आहे. तर आता समजून घेऊयात क्वेश्चन असा आला तर कसं सॉल्व करणार. आपल्याला रूट्स दिले -3 आणि -7, तर आपण काय करणार की ते रूट्सला अल्फा आणि बीटा मानणार. लेट अल्फा इज इक्वल टू -3 अँड बीटा इज इक्वल टू -7. ओके, आता सम ऑफ हे दोन रूट्स आहेत राईट. मी काय करेल, सम ऑफ रूट काढून घेईन. अल्फा प्लस बीटा काय येतो आहे, अल्फा प्लस बीटा, अल्फा -3 -7 -3 -7 मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -10. ओके, आणि आता परत मी अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेईन. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येते, -3 इंटू -7, 7 3 जा 21, मायनस मायनस प्लस म्हणजे ही 21 आलं. ओके, आत्ताच डिराईव्ह केलेला आहे आपण फॉर्म्युला टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन रूट्स. काय होता फॉर्म्युला होता आपल्याकडे जस्ट एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके, हा फॉर्म्युला आहे. सम ऑफ रूट्स काढले तुम्ही ऑलरेडी, प्रोडक्ट ऑफ रूट्स काढले तुम्ही. जस्ट यू हॅव टू पुट दिस व्हॅल्यू इंटू द इक्वेशनमध्ये पुट करायचं फक्त. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा हा -10 आहे बघा, -10 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 21 प्लस 20 इज इक्वल टू 0. आता बघा हा -10 हा मायनस बिकम प्लस म्हणजे काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. आपल्याला भेटलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, लिहू शकता जर लिहायचं असेल तर, द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर या पद्धतीने सॉल्व करायचं तुम्हाला हा क्वेश्चन. तर बघून घ्या. सो लेट्स सी. ओके, तर पेज नंबर 46 आणि 47 प्रॅक्टिस, पेज नंबर 46 आणि 47 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला थर्ड एक्झाम्पल, क्वेश्चन 5 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला, क्वेश्चन 6 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला. दिस एअर नॉट इन सिलेबस. तर हे ह्यावर्षी सिलेबसला नाही आहे हे लक्षात ठेवा आणि व्हेरीफाय करा. तुमचे जे टीचर्स असतील त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं असेल त्या पद्धतीने व्हेरीफाय करून घ्या. हे सिलेबसला नाही आहे यावर्षी. So let's wrap it up the session and share the video to your friends and subscribe the channel. And those who subscribe the channel, thank you from our team. Okay, thanks from Start Smart team.